कारण टार्गेट मोठं असतं तेव्हा डावपेच वेगळे असतात, धोरण वेगळं असतं. आणि आता त्या तयारीमध्ये उतरला मनोज बघा, संघनायक शुभम, धीरज पाटील पहिलं षटक घेऊन, वहालचा धीरज पाटील खारकोपर किंगसाठी. हा सामना जिंकणं दोन्ही संघांना तेवढंच महत्त्वाचं असेल. चला मॅच ऑन होईल. यंगस्टार आहे धीरज, चांगली लाईन लेन त्याच्याकडे आपण पाहिली, मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून चांगल्या योगदानाची गरज आहे. धीरज पाटील सज्ज होईल. सामन्यातील हा उत्तरार्ध कसा असेल? पहिला चेंडू धीरज पाटील आणि पहिल्या चेंडूवर सुरुवात, धोका होईल का? आणि हा धोका, बिग विकेट. नाराज आहे मनोज. सोप्पा झेल, अगदी धाव ठोकली, कोणती तिथे त्रास आला नाही, क्षेत्ररक्षकाला सहज हा झेल टिपला. मैदानावर मनोज भगतचं थांबणं संघ हितासाठी महत्वाचं होतं. शिवम मोकलनं जो झेल टिपला, नावेकाडीचा शिवम मोकल, गुड कॅच. पहिल्या चेंडूवर ही महत्वाची विकेट गेल्यानंतर थोडा दबाव नक्कीच निर्माण होईल. मनोज भगत आउट. अगदी पहिल्या चेंडूवर ही महत्वाची विकेट मिळाली. मनोज भगतच्या जाण्यानं पॅव्हलियनमध्ये थोडं निराशेचं, तणावाचं वातावरण असेल, कारण त्याचं थांबणं संघासाठी महत्त्वाचं होतं. आजच्या रात्रीमध्ये जेव्हा पहिला सामना खेळला मनोजनं, काय बहारदार खेळ केला होता आणि त्याच्या आक्रमक खेळानं गोलंदाजांना चोख प्रतिउत्तर दिलं. तो बाद झाला. क्रमांक 3 वर आला आयलेश. आणखीन एक विध्वंसकारी फलंदाज आहे आयलेश उल्वेचा. बायकर मॅन आहे, 40+ क्रिकेट आजच्या घडीला तो गाजवतोय. आक्रमणाचा प्रयत्न, लॉंग ऑफ कडे स्ट्रेट हिट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक रेडी आहेत. फिल्डिंग टीम खारकोपर किंग्सची फिल्डिंग डिपार्टमेंट, त्यांची यंत्रणा पाहिली तर आज ज्या पद्धतीनं प्रतीकनं संघ बॅलन्स केलं, त्यांना माहिती हा सामना सोडायचा नाही. धीरजवर जबाबदारी दिली. पॉवर प्लेमध्ये 2 चेंडूमध्ये जिथे विकेट मिळाली, बॅटिंग लाईनअपमध्ये मनोजची विकेट महत्त्वाची होती आणि ते चित्र पाहिलं. आता आयलेश, शुभम एक आक्रमक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आहेत, चारी बाजूला तो मैदान गाजवू शकतो. शुभमकडे तो क्लास आहे आणि कंप्लीट टेक्निक बॅट्समन पॉइंटच्या वरून ठोकलाय, सीमारेषी लगत सनसनी चौकार. बघा प्रेक्षक वर्ग सुद्धा मॅचला एन्जॉय करताना. शुभम कोळी पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा स्लो रन गॅप मध्ये ढकललंय आणि शुभमकडे तो वेगळा क्लास आहे. त्यांनी टॅलेंट दाखवण्यासाठी सज्ज झाला. बॅक टू बॅक 2 चौकारानं त्याला माहिती शेवटपर्यंत लढावं लागेल. चौकार. आपण पुन्हा एकदा जाऊया. धीरज पाटील वर चढवलेला हल्ला आणि हे करू शकतो. टॅलेंट आहे, कंप्लीट टेक्निक बॅट्समन शुभमला ओळखलं जातं. धीरजवर थोडा दबाव आहे. 9 धावा पुढे सरसावत लाईन ओळखली आणि बघा जाऊन दिलं. वाईटचा कॉल येईल, धावफलक पुढे सरकेल. कंपॅरिझन तुलना आपण केली जिथे टार्गेट 63 आहे. पूर्वार्ध उत्तरार्धामध्ये पाहूया. पूर्वार्धामध्ये जेव्हा पॉवर प्लेचं षटक होतं अलंकार कोळीनं हाताळलं तेव्हा धावा दिल्या होत्या 8. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपुजा स्ट्रायकर एंडला शुभम कोळी 2 चेंडूमध्ये 2 त्याचे चौकार. भागीदारीचा विचार आपण केला. 3 चेंडूमध्ये 10 धावेची भागीदारी. चला मॅच स्पीडअप करा. 10:56 सज्ज होईल धीरज ओव्हर द विकेट नाव. शुभमसाठी हा प्रयत्न जरूर होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे.
शुभम सावध खेळतो. ऋतिक भगत आणि प्रसाद पाटील यांच्याकडून शुभम कोळीला लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच जावयात कोंबडभुजीचे जावयात आणि त्याच्यासाठी पारितोषिक सुद्धा लावलंय शुभमसाठी. शुभमवर संघ आता डिपेंड असेल कारण दोन्ही फलंदाज महत्वाचे समोर. ऐलेश म्हात्रे लॉफ करतो बॅटच्या मधोमध स्ट्रेट हिट. आता इथे चांगली भागीदारी होणं खूप महत्वाचे. टार्गेट विजयासाठी 63. विजयासाठी टार्गेट आहे 63. मैदानावर आपण खेळ पाहतो दोन्ही संघ. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुज फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग असं बॅटल मैदानावर सूर्य. मॅचमध्ये काय होणार लक्ष वेधूया. आणि आपण सामना जिंकण्यासाठी वेगळं काय करता या गोष्टीला सुद्धा क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिलं जातं. शुभम त्यासाठी तैनात. चला मॅच स्पीडअप करा. प्रेक्षक वर्ग सुद्धा लढतीचा आनंद घेत असताना शुभम एक सिस्टमॅटिक बॅट्समन. तो मैदानावर जास्त काळ उभा राहिला तर गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून त्याला ओळखला जातो. चला फिल्डिंग टीमला या सूचना आल्यात. थोडा स्पीडअप करा. ड्रिंक्स ब्रेकमध्ये तुम्हाला वेळ दिला जाईल. आज आपण पाहिलं खारकोपर किंग्स विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. आज संघ मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे RR रायडर्स महालला पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 15 आला. आघाडीवर आहे बॅटिंग टीम. विघ्नेश स्पोर्ट्स 9 धावा होत्या जेव्हा पूर्वार्धामध्ये खारकोपर किंग्सनं बॅटिंग केली. आणि या जोडीवर आता बरंच काही डिपेंड असेल. शुभम आहे. चला मॅच ऑन करा. रोहन पाटील षटक हातळतो. मोरावेचा रोहन पाटील. ओव्हर नंबर 2. 63चा टप्पा ओलांडायचा. मॅचमध्ये अजूनही रंजकता आहे. विजय खेचून कोण आणणार यासाठी प्रयत्न केले जातील. अजूनही रोहन. शुभम स्टेप आउट ऑन दी राईस. उत्तम फुटवर्क होतं. चेंडूवर नजर स्थिर होती आणि हा फटका खेचलाय. नो चान्स. लॉंग ऑनच्या वरून षटकार. खणीत हा सरळ षटकार लॉंग ऑन कडे पाहिला. शुभमचं थांबणं मैदानावर इम्पॉर्टंट आहे. त्यांनी त्याचं पावित्र्य दाखवलं यासाठी तो ओळखला जातो. कोंबडभुजे गावासाठी खेळताना शुभम हा नेहमी आक्रमक ऑलराऊंडर आहे. आतापर्यंत 2 चौकार षटकार धावफलक 21. ओव्हर नंबर 2. रोहन पाटील. साऱ्यांच्या नजरा या मॅचकडे. पुन्हा एकदा आणखीन एक तडाखा. दिस इज अ बिग शॉट आणि सरळ ठोकतोय. आणि आज शुभम अंपायर सिग्नल हे चेक करूया. अंपायर रिव्ह्यू रेफर केलं येते. शुभम मात्र आज थांबण्याचं नाव घेत नाही. या सामन्यामध्ये अजूनही गूढ रहस्य बाकी आहे. चेक करतो आपण फेअर अँड फेअरची वेस्ट ऑफ हाईट. चला थर्ड अंपायर. स्क्रीनवर दाखव. स्क्रीन चालेल. चला मेहर सर या आपण. चला मॅच थोडा डिसिजन पेंडिंग. हाईट ऑफ डिलिव्हरी इथे चेक केले जाईल. आमचे ऑफिशियल्स कनेक्ट होतात 24 इव्हेंट. फिल्डिंग सेट करा. निर्णय फिल्डिंग प्लीज सेट करा. निर्णय आपण पोहोचू लगेच. सूचना असतील खेळाडूंना. डिसिजन पेंडिंग. चेक करतोय. फेअर अँड फेअरची चर्चा केली जाईल. फायनली डिसिजन पेंडिंग. शुभम आक्रमक झालाय. 2 चौकार 2 षटकार. शुभम कोळी
चेक करतो आपण, निर्णय काही वेळातच पोहोचेल. डिसिजन पेंडिंग आणि हे क्षण आता खूप महत्त्वाचे असतील. येस, डिसिजन पेंडिंग आणि फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. तो चांगलं योगदान देतोय. शुभमचं थांबणं या मॅचमध्ये इम्पॉर्टंट. बॅटिंग टीमला पुन्हा एकदा आक्रमण, तो आज थांबण्यास तयार नाही. डीप कडे फिल्डर रेडी, सिंगलनं स्ट्राईकला येईल. आईलेश तो सुद्धा तेवढाच घातक आहे. टार्गेट आपण पाहतो 63चा टप्पा ओलांडायचे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. प्रतीक पाटील काय उपाययोजना आखणार या मॅचमध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. शुभम कोहली वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 22 तो खेळतोय. ऐलेशला आपण पाहते 2 चेंडू मध्ये 5. ऐलेशच्या बॅटमधून एक चौकार. पाहणी होते क्षेत्ररक्षणाची सजावट या दोन्ही फलंदाजांवर डिपेंड असेल आणि या जोडीला फोडण्यासाठी तंत्र उगत केले प्रतीकनं. रोहन जिथे सज्ज. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावफलकावर धावा टोटल 28. 28. या सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी. रोहन पाटील राऊंड विकेट. ओ चूक करताना ऐलेशनं अगदी हातामध्ये काढून दिला होता. क्षेत्ररक्षक तिथे तत्पर होते मात्र झेल पकडू शकले नाही. प्रितेश कोहली गव्हाण त्याला आपण तिथे पाहिले. ती मिस्टेक होत असताना हे छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात. प्रयत्न करतोय अभ्यासू फलंदाज शुभम. त्याच्याकडून अपेक्षा संघाचा महत्त्वाचा घटक आहे. सेकंड ओव्हर. एकूण धावा 11 वाजून 4 झालेत. 29. ओ या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. बीट करताना ॲज अ बॅटिंग युनिट शुभम कडून ती अपेक्षा. पहिला चेंडू डॉट खेळला. स्विंग झाला. थोडी गती कमी होती. रोहननं वळखलंय. सुरुवातीच्या 2 चेंडूवर जो मार काढला आणि त्यानंतर त्यांनी शुभमचा अभ्यास केला. ऑन साईडला तो प्रयत्न करतो आणि त्याला बीट करण्यामध्ये यश मिळालं. लास्ट बॉल असेल या षटकातील. 29 धावा. शुभमनं खोदून काढला हा चेंडू डीप कडे. फिल्डर रेडी येते त्या कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे धोका होईल. आयलेश व्हेरी क्लोज आणि यस रनआउट. खरंच नव्हती. तणावाचं वातावरण इथे जरूर बनताना आपण पाहिलं. मॅच मध्ये काय होऊ शकतो. धीरजच्या षटकामध्ये 15 आल्या. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 30. टार्गेट विजयासाठी 63. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग संघाचे पाठीराखा वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना आता विजयासाठी लक्ष असेल. 18 मध्ये 33. शुभम मैदानावर टिकला ना तर तो या धावसंख्येला एक नवी ऊर्जा देऊ शकतो. वेगळी कलाटणी विजय खेचून आणू शकतो. नवजल चला खूप वेळ घेतात फिल्डिंग टीम. सातत्याने सूचना येतात मॅनेजमेंटकडून. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्पर्धेचा आनंद घेत असताना अनुप पाटील युवा उद्योजक जासईचे आयोजक सुद्धा आहेत. संघ पुरस्कर्ते सुद्धा आहेत. तर अनुप पाटील जासई
आपण पाहतो यांच्याकडून या उल्वेनोड प्रीमियर लीगला शुभेच्छा आल्या, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. चला मॅचकडे वळतोय. क्रमांक 4चा नवचल भोईर, त्याच्याकडून संघाला अपेक्षा आहे. कोंबडभुजेचा नवचल भोईर, त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. आणि एका बाजूला शुभम कोळी 8 मध्ये 23. आता समीकरण गोलंदाज झाल्या आयुष कोल्हे. आयुष कोहलीला आपण जरूर पाहतोय. खारकोपरचा हा सुद्धा यंग टॅलेंट आहे. मॅचला यू टर्न देणार का? प्रतीक पाटीलचं षटक अजूनही सुरक्षित आहेत. एक वेगळा डावपेच आहे, संगणकाची एक रणनीती असते आणि त्यावर इम्प्लिमेंट होताना आता यष्टीरक्षकाच्या मागे स्लीपमध्ये प्रतीक संगनायक उभा आहे. फील्ड सजावट, लक्ष विद्या मॅचकडे. 18 बॉल 33. खारकोपर किंग्सचे संघमालक सुधीर ठाकूर, रोशन मात्रे. स्लोअर वन, इथं वेगळं तंत्र मात्र बाहेर गेलाय चेंडू. बघा लाईन आणि लेंथ, एक एक धाव महत्वाची असेल. स्विंग करण्याचा प्रयत्न होता. बघा आयुषची शैली पाहिली, चेंडू तो टर्न करतो ऑन स्विंग, जास्त स्विंग झालं. आता विनिंग कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला नवचल भोईर, दोन्ही संघाची पाठीराखी आहे. सामन्याचा आनंद घेत असताना बाहेर प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे. सामना महत्वाचा आहे. छोटासा रनअप आहे. आयुष गोंडले षटक हाताळतोय. संघ मालक सुद्धा सुधीर ठाकूर मॅचला एन्जॉय करताना प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये हा एक वेगळा अनुभव असतो. आयुष गोंडले व्हाईट बॉल, नेक्स्ट बॉल. आयुष गोंडले समोर उभा आहे नवचल. आता मिडल स्टंपला ठेवला, स्विंग चेंडू झाला आणि इथे फसला नवचल भोईर. विकेट हवी होती. सुरक्षित शुभम कोळी अजूनही वर आहे. मॅचचं गुड रहस्य. बॅटिंग टीम विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे डिपेंड आहे शुभम कोळीच्या बॅटिंग लाईनअपवर. मात्र ही विकेट मिळाली नवचलची. तो काही देऊ शकला नाही. ॲज अ बॅटिंग युनिट मैदानावर आहे शुभम कोळी. तो मैदानावर चांगली झुंज देईल आणि तुमचा प्रमुख खेळाडू जेव्हा मैदानावर असतो तेव्हा खूप काही अपेक्षा असतात. ॲज अ बॅटिंग युनिट बेस्ट प्रॉडक्ट विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजेसाठी शुभम हा नेहमी बेस्ट प्रॉडक्ट राहील. आणि आता पाहायचं या मॅचचा निकाल काय असेल. लक्ष विद्या मॅचकडे दोन्ही संघाचे पाठीराखे. पंचांकडून काही सूचना येतात. मे बी ही लास्ट वॉर्निंग असेल. फिल्डिंग डिपार्टमेंट रोनित मात्रे. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी. वहालचा आलाय रोनित क्रमांक 5 वर. निकाल का असेल. खारकोपर किंग्स विरुद्ध विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे. साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच मध्ये. आयुष कोहलीनं व्हाईट बॉल फेकला, मात्र त्यानंतर गोलंदाज आपण पाहतो आयुषनं नवचलला बीट केला. पुन्हा एकदा आयुष एंड बदलते. समोर डाव्या हाताचा फलंदाज. लाईन ओळखली, पुन्हा भरकडतो. व्हाईट बॉल, धाव फलक पुढे सरकेल. विनिंग कॅल्क्युलेशन 17 चेंडू 31. 17 मध्ये 31. जोपर्यंत शुभम मैदानावर असेल सारं काही त्याच्यावर अवलंबून असेल. आक्रमणाचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग कडे. सिंगल तर सहज पूर्ण होईल. बघा दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न होता. आयुष कोहलीचे षटक, हे सुद्धा षटक बॉलिंग टीमला खारकोपर किंग्सला महत्त्वाचं असेल. शुभम कोहली या बॅटिंग लाईनअपमध्ये. मनोज भगत लवकर बाद झाला. शुभम कोहलीचं आक्रमण ज्यामध्ये बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज सलग 2 षटकार होते. 8 मध्ये 23 खेळतो शुभम. सामना कमालीचा असेल. चक्रव्यूह रचलंय प्रतीकनं. 20% शुभम. स्ट्रायकर एंडला रोनित आलाय. सामना त्याला जिंकून द्यायचं विजयाच्या उद्देशानं तो मैदानामध्ये उतरलाय. चला मॅच स्पीडअप होत नाही, सूचना येतात मॅनेजमेंटकडून. भरपूर वेळ चालला. 11 वाजून 10 मिनिटं. अजूनही हा सामना सोडून एक सामना बाकी. आयुष गोंडले शुभम साठी स्लोवर वन लॉफ केलाय सीमारेषी लगत. आणि हा षटकार
पाहते मैदानावर शुभम कोहलीचा आक्रमण. रोनित त्याला मोटिवेट करतो, प्रोत्साहन देतो का तुझं थांबणं मे बी महत्वाचं असेल. ती चर्चा आहे. 9 मध्ये 29, 39 3 विकेट. स्लोवर वन, आता स्विंग केला. काय सुंदर गोलंदाजी आयुषकडे, मात्र त्याने एक चेंडूवर मार खाल्ला. एकूण धावफलकावर टोटल धावफलक 63चा टप्पा ओलांडायचे. टाळ्यांचा आवाज येतोय. 39 धावा, 3 विकेट, 14 चेंडू मध्ये 24. अजूनही गरज आहे, अजूनही 2 चेंडू. आयुष गोंधले. हा फटका बॅटच्या मधोमध स्लोवर वनला लॉफ करताना हा आसमानी षटकार. गोलंदाजावर केलेलं आक्रमण आयुष्यचं हे स्पेशली ओव्हर महत्वाची होती, मात्र तिथे शुभम थांबण्यास तयार नाही. 13 मध्ये 18 सामना सोपा होत चाललाय. जिथे इक्वेशन होतं, प्रणय आम्हाला माहिती देत असताना 18 बॉल लक्ष थोडं मोठं होतं, मात्र त्यानंतर जी बरोबरी धावा आणि चेंडूची तफावत कमी कमी करत शुभम कोहलीनं आता 13वर 18वर हा सामना आणलाय. मॅच मात्र भरपूर स्लो चालू आहे. सूचनेकडे लक्ष द्या. चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. फटक्यांवरती फटके, फटक्यांवरती फटके. आणि आज शुभम कोहली 11 मध्ये 35. आयुष कोहलीचं षटक, धीरज पाटीलच्या षटकामध्ये 15 आल्या. रोहननं धावा दिल्या 15. आणि आता आयुष गोंधले धावसंख्या धावफलकावर 45, 3 विकेट. स्लोवर वन, आणि हा एक नुसता फटक्यावरती फटक्या. आणि गोलंदाजाला फलंदाज शुभमनं बनवलं मामा. ठोकले. मेरी कैसी बदलती जवानी मेरी, सारा समंदर मेरे पास था, एक बूंद पानी मेरा प्यास था. शांत डोक्यानं खेळला. जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि ते जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन सामन्याला आता वेगळ्या टर्नवर आणून ठेवलाय. विजयाची वाट सोपी करण्याच्या तयारीमध्ये शुभमनं जो प्रयत्न केला कमालीचा राहिला. आपल्या आकर्षक फटकेबाजीनं मैदानावर त्यांनी केलेली ही धुव्वाधार खेळी. 12 मध्ये 41 नॉट आऊट. अजूनही मात्र सामना सोपा झालाय. बरोबरी तर साधले. चेंडू आणि धावामध्ये जी तफावत होती ते अंतर आता कमी केले शुभमच्या या आक्रमक खेळानं. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे, संघ मालक शैलेशजी गरत, संघ आपण पाहतो कॅप्टन संघनायक मनोज भगत. 0वर ते बाद झाल्यानंतर शुभमनं संघाचा कोसळलेला डाव सांभाळला. त्यामध्ये ऐलेश सुद्धा झटपट बाद झाला, नवचल बाद झाला. त्यानंतर सांभाळलेला शुभमनं खेळ. सामना सोपाय. ओहो, गुड स्ट्रोक, लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून आपण पाहतो फटका. जरुरी त्या मिळतील 4 धावा चौकार. मॅच टीम रेडी राहा. आपण नेक्स्ट मॅच संघाला बोलून ठेवतो. आपण मी मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी आदित्य लवकर आहे. आपण येऊन थांबा चालेल. 11 चेंडू 8 धावेची गरज. 11 मध्ये 8. प्रितेश कोहली. ओ, स्टँडिंग मोशन दाखवली का मला आक्रमक खेळायचे धोका होईल आणि आता संतुलन बिघडलं. प्रयत्न कमालीचे शुभमनं काय खेळ केला मागील 5-6 वर्षामध्ये पाहिलं. स्लेक बाईस कोंबडभुजे गावासाठी खेळताना हा महत्त्वाचा शुभम अनेक स्पर्धेमध्ये दहाडतो. अनेक स्पर्धेमध्ये तो चांगला खेळतो आणि ती गुणवत्ता तो सिद्ध करतो. आणि आज विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजेसाठी या पठ्ठ्यानं या मॅचमध्ये महत्त्वाच्या सामन्यामध्ये केलेली बलवान फलंदाजी. सामना मात्र सोपा सोयीस्कर झालाय. विजयाची वाट सोपी झाली.
10 मध्ये 7 प्रितेश कोळी. आयुषचं 21 धावेंचं षटक, त्या अगोदर रोहनचं 15 धावेचं, धीरजचं 15 धावेचं. सुरुवातीपासून केलेलं आक्रमण, कोणतीच संधी दिली नाही. हुकमी एक्का म्हणावं लागेल. एक हाती किल्ला लढवत आता 10 मध्ये 7. हो, प्रचंड वेग या सामना कव्हर झालाय. शुभमला हे सुद्धा माहिती आहे. पॅव्हेलियन मधून मेसेज पोहोचतोय. मैदानावरची पार्श्वभूमी आपण पाहिलं. एका बाजूला रोनित त्याला प्रोत्साहन मोटिवेट करतोय, काहीतरी मेसेज पास होतोय का सामना एवढा कव्हर करून दिलाय आणि हाच विजय खेचून आणायचे. इथून कोणते प्रयत्न होणार बॉलिंग युनिट कडून. फटका फसला, सुरक्षित असेल, लॉंग ऑन ओढून प्रयत्न होईल. निघाला शुभम वेगानं, तेवढी सुंदर रनिंग. या संपाय सिग्नल नो बॉल. नक्कीच बघा इथे गोलंदाजी करताना प्रितेशवर दबाव स्पष्ट जाणवलं. स्टेप आउट. आता सामना सोपा. आदित्य आले. 9 चेंडू आणि 4 धावेची गरज. 9 चेंडू 4 धावा. 14 चेंडू मध्ये 43. स्ट्रायकर एंडला आहे शुभम. 9 चेंडू 4. कमालीची बॅटिंग. ओ, पुन्हा एकदा लाईन बिघडली. आज खारकोपर किंग्स न दिलेली 7, गोलंदाजांना न दिलेले 7. टार्गेट बऱ्यापैकी फाईट बॅक देणार होतं, मात्र शुभमनं जो महत्त्वाच्या सामन्यामध्ये खेळ केला, कोणतीच संधी दिली नाही. आणि या फलंदाजाचं थैमान अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडलेला. ऑन साईडला गॅप स्ट्रोक, डीप कड्या, सिंगल मिळेल. सामना सोपा आहे. सिंगल डबलनं सुद्धा जिंकू शकतो. आता विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं. चेंडू शिल्लक असे 7-3 ची गरज. धावा धाफलकावरती 60. टार्गेट 63. शुभम कोळी 16 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान 44. लास्ट बॉल 6-0. 60 धावा. टार्गेट 63. 4थं षटक प्रगतीपथावर. 4था सामना पाहतोय. 11:18. हो, हा चेंडू आपण जरूर पाहिला. डॉट बॉल. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ संपलाय. 60. शुभमला आपण पाहतोय 16 चेंडू मध्ये 44. चला फिल्डिंग सेट ठेवा. 11:19 झालेत. आज थोडेसे आपण 40-45 मिनिटं मागे गेलो. टॉससाठी कॅप्टन येऊन थांबलेत. पाहायचं आपण त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना. 6 चेंडू 3 धावेची गरज. आदित्य आलेत. मल्हार अँड गोल्डी, MD खारकर प्रतिष्ठान, बामण डोंगरी. सामना महत्त्वाचा होता. या सामन्यामध्ये योगदान महत्त्वाचं होतं, मात्र शुभमच्या आकर्षक खेळानं नक्कीच प्रणय, जर स्ट्रायकर एंडला खेळतोय शुभम, षटकार आला तर मे बी अर्धशतक होईल शुभमचं, कारण 16 मध्ये 44 आहे. षटकार आला तर अर्धशतक होईल, मात्र 3 पाहिजेत विजयासाठी. आक्रमण करतो. बॅड लक, गॅप शॉट. शुभम नाराज आहे, मात्र तेवढाच खुश सुद्धा असेल, कारण त्याच्या खेळानं बॅटिंग आवडली असेल तर कोमट भुजेचं फलंदाजीतील 24 कॅरेटचं हे सोनं आज मैदान गाजवलं आणि दाखवून दिलं. ती दहशत तोच दरारा. कॅश प्राइज आले शुभम कोहलीला. कॅश प्राइज सुद्धा आले तब्बल. आपण इथे पाहिलं तर पियू आणि नील यांच्याकडून शुभमच्या या आकर्षक खेळीसाठी, प्रेक्षणीय हटके खेळीसाठी तब्बल 1000चं प्राइज सुद्धा आलं. मॅन ऑफ द मॅच सुद्धा नो डाऊट. 17 चेंडूमध्ये 48. टॉस आपण करतोय अगोदर शुभम कोहली. चला टॉस केलं जाईल. महत्त्वाचा सामना आहे. मल्हार अँड गोल्डी, MD खारकर प्रतिष्ठान, बामण डोंगरी, आदित्य.